शासनाच्या महिला आणि बालविकास विभागानं लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी शासनाच्या विविध भागांकडून माहिती मागवली होती। या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्यात। काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत होते। काही लाभार्थी एकापेक्षा जास्त शासकीय योजनेचा लाभ घेत होते। काही ठिकाणी तर बहिणीच्या नावावर पुरुषांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। माहिती तंत्रज्ञान विभागानं दिलेल्या अहवालानुसार अशा अपात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 26,34,000 इतकी आहे। या सर्व लाभार्थ्यांचा जून 2025 पासून हप्ता तात्पुरता थांबवण्यात आलाय। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कोणती कारवाई करायची याबाबत लवकरच शासनाची उच्चस्तरीय बैठक होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे।